नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये। तर चला, आज मी तुम्हाला हाफ केजी पायनॅपल फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन घेऊन आलेली आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सॉरी बोलते, कारण की काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही, त्याबद्दल खरंच तुमची मनापासून सॉरी मी मागते। कारण की सध्या थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे काल मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, पण आज मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर कस्टमरची डिमांड अशी होती की त्यांना हाफ केजी पायनॅपल फ्लेवर केक हवा होता आणि तो सुद्धा त्यांना मेकअप थीममध्ये हवा होता। तर कस्टमर बोलत होते की या केकची रेट्स वगैरे कसे आहे। तर मी त्यांना सांगितले, जर तुम्ही टॉपरपासून जर केकची थीम बनवली तर नक्कीच ती तुम्हाला कमीमध्ये पडेल, पण जर तुम्हाला जर फाउंडनपासून जर केक बनवायचा थीम बनवायची असेल तर तो ऑब्वियसली तो महागातच जाईल। पण कस्टमरची डिमांड अशी होती की त्यांच्या बजेटमध्ये थोडेसे कमीच हवे होते, त्यामुळे मी त्यांना सजेस्ट केले की नक्कीच तुम्ही टॉपरचा उपयोग करून तुम्ही तुमची मेकअप थीमचा केक माझ्याकडून बनवून घेऊ शकता। तर कस्टमर राजी झाले आणि बोलले हां ठीक आहे, आम्हाला थीमपासूनच केक बनवून द्या। तर मी त्यांना हा थीमपासून केक बनवून दिलेला आहे। तर केक आजचा खूप सुंदर झालेला आहे, डेकोरेशन पण खूप सुंदर झालेले आहे। तर ते मी डेकोरेशन कसे केले आहे हे बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर बघा, मी हाफ केजीचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आणि क्रीमसुद्धा छान अशी बीट करून घेतली आहे। तर स्पॉन्जचे मी 3 लेअर कट करून घेतले आणि फर्स्ट लेअर ठेवली, तिला छान असे शुगर सिरपने मी सोक केले आणि पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन मी पूर्ण केकवरती क्रीम ही स्प्रेड करत आहे। तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही क्रीम ही स्प्रेड केली तर नक्कीच तुमचा केक हा खूप छान असा होईल। जर तुम्ही बिगिनर असाल तर नक्कीच तुम्ही पायपिंग बॅगचा उपयोग करा आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पॅलेट नाईफच्या मदतीनेही पूर्ण केकला तुम्ही फिनिशिंग देऊ शकता। परंतु मी पायपिंग बॅगचाच उपयोग करते। मी 3 वर्ष झाले केकच्या ऑर्डर्स घेते, बट मला पायपिंग बॅगने मला खूप इझी जाते आणि डेकोरेशनसुद्धा खूप म्हणजे आयसिंग ही खूप लवकर होऊन जाते, त्यामुळे मी पायपिंग बॅगचाच उपयोग करते। तर फर्स्ट लेअर ठेवली, तिला शुगर सिरपने सोक केले, त्यावरती क्रीम लावली आणि छान अशी स्प्रेड करून आता त्यावरती आपल्याला पायनॅपलचा मी क्रश हा भरभरून टाकलेला आहे। जेव्हा तुम्ही क्रश हा भरभरून टाकतात तेव्हाच तर आपल्या केकमध्ये टेस्ट येते ना। आणि जेव्हा मी स्पॉन्जसुद्धा बेक करते तेव्हा त्यामध्ये पायनॅपलचा इसेन्स टाकते आणि जेव्हा मी क्रीम बीट करते तेव्हासुद्धा पायनॅपलचा इसेन्स टाकते आणि क्रश तर मी भरपूर यूज करते, त्यामुळेच तर माझ्या केकला खूप छान अशी टेस्ट येते। नक्कीच जर तुम्ही स्पॉन्ज आणि क्रीममध्ये जर इसेन्स टाकला तर तुमचा केक हा खूप छान असा टेस्टी लागतो। तर आता सेम आपल्याला फर्स्ट लेअरला जी प्रोसिजर केली तीच आपल्याला सेकंड लेअरला आणि थर्ड लेअरला पण करायची आहे। तर बघा, आता आपण सेकंड लेअर ठेवली, तिलासुद्धा सेम फर्स्ट लेअरप्रमाणे पूर्ण मी प्रोसिजर केलेली आहे। तर बघा, आता आपल्या केकचे हळूहळू 2 लेअरिंग झालेले आहेत आणि खूप छान अशी साईडने सुद्धा फिनिशिंग झालेली आहे। तर आपल्या चॅनलवरती केक्सचे तर व्हिडिओ आता येणारच आहेत आणि त्यासोबत माझे व्लॉगसुद्धा येणार आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे। पण सध्या व्लॉगचा मी व्हिडिओ टाकलेला नाही, कारण की सध्या तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलले होते की माझी थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही। या केकचा व्हिडिओ अगोदरच जेव्हा मी जेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हाच मी जेव्हा तब्येत ठीक होते तेव्हाच हा केक मी बनवलेला होता आणि कालपासून थोडंसं सर्दी आणि खोकला म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनसारखं थोडंसं झालेले आहे, त्यामुळे थोडीशी तब्येत डाऊन होती। तर बघा, आता थर्ड लेअर ठेवले, तिलासुद्धा शुगर सिरपने सोक केले आणि आता थोडीशी क्रीम लावून आपण केकला क्रम कोटिंगसुद्धा करत आहे। तर बघा, आता वरच्या साईडनी थोडीशी क्रम कोटिंग करायची आहे आणि थोडीशी क्रीम टाकून पूर्ण केकला क्रम कोटिंग करायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण केकला फायनल फिनिशिंग देतो तेव्हा आपले क्रम्स हे आपल्या क्रीममध्ये येणार नाही, म्हणजे जेणेकरून ते फिक्स होतील क्रम कोटिंगमुळे। जर क्रम कोटिंग केली तर तुम्हाला फायनल फिनिशिंग करताना काहीही अवघड जात नाही। तर बघा, आता थोडीशी क्रीम घेऊन पूर्ण केक हा क्रम कोट
कोट करणार आहे आणि थोडा वेळ मी हा केक फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्या अगोदर मी केकचा बोर्ड घेऊन येत आहे आणि केक हा आपला बोर्डवरती मी आता ट्रान्सफर करणार आहे. तर बघा आता मी केकचे बोर्डचे वेट मोजून घेत आहे, जेणेकरून आपला केक किती ग्रामचा झाला हे मोजण्यासाठी मी बोर्डचे वेटसुद्धा करून घेतलेले आहे. तर माझा नेहमीच हा 600 to 650 ग्राम, कधी कधी 680 ग्रामपर्यंतसुद्धा केकचे वेट जाते. ठीक आहे, खायची वस्तू आहे, थोडीफार जास्त गेली तरीही चालते. तर आता इथे बघा थोडेसा 10-15 मिनिट मी केक हा सेट करून घेतलेला आहे आणि आता परत बाहेर काढला आणि त्या केकला आता आपण फायनल फिनिशिंग करत आहे. तर बघा या केकसाठी मी 200 ग्राम क्रीम बीट करून घेतली होती आणि स्पॉन्जसाठी मी 180 ग्राम हा व्हॅनिला प्रीमिक्स घेऊ त्यामध्ये पायनॅपलचा क्रश टाकून तो बेक करून घेतला होता. तर बघा आता उरलेली क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे आणि पूर्ण केक हा क्रीमनी कव्हर करून घेत आहे. तर बघा आता सुंदर अशी आपल्या केकला फिनिशिंग द्यायची आहे, जेणेकरून जोपर्यंत तुमच्या केकची फिनिशिंग छान होत नाही तोपर्यंत तुम्ही केकला ही फिनिशिंग देतच राहायची. तर बघा जेव्हा आपल्या केकची फिनिशिंग ही खूप छान असते तेव्हा नक्कीच कस्टमर आपले अट्रॅक्ट होतात. तुमची पहिले तर बोलतात ना, अगोदर डोळ्यांनी खातात आणि नंतर जिभेने, तसंच काही असते कस्टमरच्या बाबतीतसुद्धा. म्हणजे केक जर दिसायला असेल, खायला तर छान आपण बनवतो याची गॅरंटी आहे, परंतु दिसायलासुद्धा जेव्हा केक आपला छान दिसतो तेव्हा नक्कीच कस्टमर हे आपल्याशी अट्रॅक्ट होतात. तर बघा आता केकला किती शार्प एजेस आलेले आहेत, खूप सुंदर असे शार्प एजेस आलेले आहेत. तर आता बघा व्हाईट क्रीममध्ये मी थोडासा पिंक कलर टाकलेला आहे आणि तो छान असा मिक्स करून घेतला आणि त्या क्रीमनीच आता मी केकच्या खालच्या साईडनी मी बॉर्डर देत आहे. जोपर्यंत आपल्या केकला बॉर्डर येत नाही तोपर्यंत आपला केक हा अधुराच राहतो. म्हणजेच बॉर्डर बनवली की केकचं लुकच बघा किती छान दिसत आहे ना. आणि आता तीच पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि केकच्या साईडनी थोडे छोटे छोटे असे डॉट्स देत आहे, जेणेकरून हे डेकोरेशन दिसायला खूप सुंदर असे दिसत होते. म्हणजेच कस्टमरनी जसा मला फोटो पाठवला सेम टू सेम मी त्यांना बनवून दिलेला आहे आणि त्या कस्टमरच्या फोटोमध्ये सुद्धा डेकोरेशन सेम असेच होते. बट खालच्या साईडनी जी पिंक कलरची मी बॉर्डर दिलेली आहे तिथे नॉर्मल क्रीम होती. बट मी सजेस्ट असं केलं त्यांना की तुम्ही जर पिंक कलरच्या क्रीमनीच बॉर्डर केली तर ती दिसायला आणखीनही सुंदर दिसते. तर बघा आता केक हा थोडासा सेट करून घेतलेला आहे आणि मी हे पेपर टॉपर्स आणलेले आहे. आमच्या इकडे हे पेपर टॉपर्स 60 to 80 रुपीजपर्यंत मिळून जातात आणि ते टॉपर्स मी या केकवरती लावलेले आहे. तर बघा टॉपर्स लावल्यानंतर केकचे लुक आपले किती सुंदर झालेले आहे ना. तर बघा तुम्हाला हा केक आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.